राज्यसभेबाबत मविया एकत्र बसून निर्णय घेणार, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसचा निर्णय दिल्लीतून होतो आणि शिवसेना राष्ट्रवादीचा निर्णय मुंबईतून होतो, अशीही राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी अनेकदा राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं वक्तव्य. तर आता स्वतःसाठी काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ पवारांवर आली, उपाध्यांची टीका. भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का. बंडखोर नारायण चौधरींची महापौरपदी निवड. चौधरींना मिळाली 48 मतं, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतं. स्वीकृत नगरसेवक पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 150च्या जवळपास इच्छुकांची यादी. यामुळे मनसेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या मागणीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं दुर्लक्ष. ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातील 3ही स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारीत. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. मनसेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या मागणीवर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं स्टेटस. मनसेचा केसानं गळा कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. मनसेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या मागणीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं दुर्लक्ष केल्यावरून नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे सोबत असतील का, बन यांचा सवाल. शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिंदेंच्या भेटीनंतर शिवसेनेच्या आणखी एक नेत्या राज यांच्या भेटीला आल्यामुळे चर्चांना उधाण. प्रत्येक भेटीमध्ये राजकारण शोधू नका. एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर अनधिकृत पार्किंगबाबत शिंदेंशी बोललो, राज ठाकरेंची माहिती. नाशिक महापालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची निदर्शनं. शहरातील विकास कामं आणि बाह्य यंत्रणांमार्फत करू नयेत अशी मागणी. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सभाचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला. भिवंडी काँग्रेस शहराध्यक्ष आणि माजी आमदार रशीद ताहीर यांचा गंभीर आरोप. याबाबत ताहीर यांनी राहुल गांधींना लिहिलं पत्र. धाराशिवमध्ये शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीनं फेटाळला. आमिषाला थारा नाही. राष्ट्रवादी महायुतीसोबतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे यांची भूमिका. भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी नवी समीकरणं जुळवत असताना शिवसेनेकडून राष्ट्रवादीला ऑफर. मुंबईतील भाजप कालिदास कोळंबकरांचं आमरण उपोषण सुरू. पोलिसांना मालकी हक्काची घरं मिळावीत यासाठी कोळंबकरांचं उपोषण. काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केलाय, मात्र पुणे विद्यापीठाकडून याबाबत कोणतीही माहिती नाही. खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. तर शिवरायांची माहिती देणं माझं कर्तव्य, त्यामुळे व्याख्यानाला जाणार, कोल्हेंची प्रतिक्रिया. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 31व्या आठवड्यामध्ये गर्भपात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. अल्पवयीन मुलीला इच्छेविरुद्ध गर्भधारणेला भाग पाडता येणार नाही, न्यायालयाचं निरीक्षण. एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेला सुरुवात होणार. त्यासाठी तयारी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश. मुंबईतील भाजप नेते कालिदास कोळंबकरांचं आमरण उपोषण. पोलिसांचं मालकी हक्काची घरं मिळावीत यासाठी कोळंबकरांचं उपोषण. काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केलाय, मात्र पुणे विद्यापीठाकडून याबाबत कोणतीही माहिती नाही. खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. तर शिवरायांची माहिती देणं माझं कर्तव्य, त्यामुळे व्याख्यानाला जाणार, कोल्हेंची प्रतिक्रिया. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 31व्या आठवड्यामध्ये गर्भपात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. अल्पवयीन मुलीला इच्छेविरुद्ध गर्भधारणेस भाग पाडता येणार नाही, न्यायालयाचं निरीक्षण. आजपासून राज्यामध्ये 10वीची परीक्षा सुरू. राज्यामध्ये 16 लाख विद्यार्थी देत आहेत 10वीची परीक्षा. बीडच्या कुर्ल्यामधील यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेच्या टेरेसवर मंडप टाकून 10वीचे पेपर. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ. अनेक वर्षांपासून शाळेच्या वरांड्यात बसून विद्यार्थी द्यायचे पेपर. फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला 10वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट देण्यास शाळेचा नकार. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कस्तुरबा विद्यालयामध्ये घडला धक्कादायक प्रकार. पालकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर शाळेनं हॉल तिकीट दिल्याची माहिती. पुण्यात धायरी परिसरातील एका केंद्रावर शिक्षकानंच पुरवली 12वीच्या केमिस्ट्रीच्या पेपरला कॉपी.
बोर्ड करणार कारवाई, तर शाळेचा निकाल 100% लागावा म्हणून कॉपी पुरवण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती. वर्ध्याच्या सिंदरी रेल्वेमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी 3 दिवसीय जन आंदोलन. नागरिकांनी रक्तानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र. गेल्या अनेक दिवसांपासून सिंदरी रेल्वे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची मागणी. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोबाटोला गावातील ग्रामस्थ आक्रमक. बिअर बार बंद करण्यासाठी ग्रामस्थांचा लढा 3 महिन्यांपासून सुरू होता. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांकडून बारची तोडफोड. परभणी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून विरोध. मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कर्जबाजारीपणा, नापिकी यासह विविध कारणांमुळे गेल्या 5 वर्षांमध्ये धुळ्यातील तब्बल 350 शेतकऱ्यांची आत्महत्या. दर महिन्याला सरासरी 6 शेतकरी करतायत आत्महत्या. बीडमध्ये 2 महिन्यामध्ये 39 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या चिंताजनक असून प्रशासनाकडून नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी. महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर. मंत्री भरत गोगावले यांची माहिती. आजूबाजूचं सांडपाणी चौदार तळ्याच्या पाण्यामध्ये मिसळत असल्यामुळे संरक्षण भिंत, शुद्धीकरण प्रकल्प आणि परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी हा निधी वापरणार असल्याची गोगावले यांची माहिती. गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागणार. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार. प्रतिस्पर्धी विक्रेत्यांकडून दुधाच्या दरात वाढ केल्यामुळे गोकुळकडूनही दूध दर वाढीचा निर्णय. कोल्हापूरमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 409 वाहन चालकांना पोलिसांचा दणका. 3,49,000 रुपयांची दंडात्मक कारवाई, तर 32 वाहनं जप्त. कर्णकर्कश हॉर्न, ड्रिंक अँड ड्राईव्ह सह अल्पवयीन चालकांच्या पालकांवर देखील कारवाई. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावित पुनर्विकासाला 102 आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्स आणि शहरी नियोजकांचा विरोध. हा प्रकल्प उद्यान उन्नतीकरण म्हणून मांडला जात असला तरी प्रत्यक्षात तो मोठ्या पायाभूत सुविधांचा हस्तक्षेप असल्याचा दावा. मुंबईच्या अनेक भागामध्ये हवेची गुणवत्ता ढासळली. हवेतील धुलीकण वाढल्यामुळे अनेक भागामध्ये दृश्यमानता कमी. मुंबईचा AQI सध्या 242 पार. मुंबई शहरामध्ये सकाळच्या वेळी अनेक इमारतीही धुसर दिसत असल्याची दृश्य. मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान आजपासून वाढणार. कोकण किनारपट्टीवर तापमानात वाढ होत असल्यामुळे शनिवार आणि रविवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल, हवामान विभागाचा अंदाज. पश्चिम रेल्वे मार्गावर देशातील पहिली सलग 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेत येणार. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या लोकलची निर्मिती. या लोकलमधून एका वेळी 7,500 प्रवाशांना प्रवास करता येणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यामधील निवती रॉक या ठिकाणी पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी. पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्रातील रंगीबेरंगी मासे आणि प्रवाळ पाहता येणार. युद्धनौका निवती रॉकच्या परिसरातील समुद्राच्या तळाशी विराजमान केली जाणार. स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याचा भिगवण प्रकरणातील मुलीचा पोलिसांना जबाब. आपल्या सदर तरुणावर प्रेम होतं, घरच्यांनाही ते सांगितलं होतं, मात्र ते जबरदस्तीनं दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देत होते, त्यामुळे पळून गेल्याचा मुलीचा जबाबात उल्लेख. भिगवण प्रकरणातील प्रेमी युगल शेजारी राहतात तर पळून जाण्याची काय गरज. मुलीला वडील नसल्यामुळे तिच्यावर दबाव टाकण्यात येतोय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तरुणावर आरोप. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार करत तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवलं. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना. घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण. भंडाऱ्याच्या वरठीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना. गतिमंद मुलीवर 22 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार. पोलिसांनी आरोपीला ठोकल्या पेड्या. भंडाऱ्यातील बाळ विक्रीचं प्रकरण. मुख्य आरोपी असलेल्या गोंदियातील डॉक्टर नितेश बाजपेयीला अटक. बाळाची 3 लाखामध्ये विक्री केल्याचा डॉक्टरांवर आरोप. पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी डॉक्टरनं स्वतःवर ब्लेडनं वार करत केला होता आत्महत्येचा प्रयत्न.
धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावामध्ये एका विवाह सोहळ्यातील हाणामारी प्रकरणामध्ये एकूण 4 जणांना अटक, तर लग्नपत्रिकेमध्ये नाव न टाकल्याच्या कारणावरून घटना घडल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड. हिंगोली जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर सावंगी शिवारामध्ये तब्बल अर्ध्या एकरवर अफूची लागवड, 41 लाख रुपये किमतीचा 13 क्विंटल अफू जप्त. वर्ध्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई, दुचाकीसह 1,56,000चा मुद्देमाल जप्त. रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. धुळ्यामध्ये एसटी बसमधून 10 किलो गांजाची तस्करी करणारा संशयित अटकेत. थाळनेर पोलिसांची कारवाई, शिरपूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमधून गांजाची वाहतूक होत असल्याची मिळाली होती माहिती. उत्तर प्रदेशमधून शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा डाव नागपूर पोलिसांनी उधळला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून 4 जणांना अटक, 2 देशी पिस्तुलं, 4 मॅगझिन आणि 34 जिवंत काडतुस आरोपींकडून जप्त. भंडाऱ्यातील साक्री गावामध्ये चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारी टोळी गजाआड. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 12 दुचाकी चोरी केल्याची आरोपीची कबुली, तर 9 दुचाकी साकोली पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती. या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांसह 6 जणांना अटक. बुलढाणा आगाराच्या लातूरहून निघालेल्या बस चालकाचं मद्यपान, देऊळगाव राजा जवळील एका हॉटेलमध्ये बस थांबली असता मद्यपान, त्यानंतर चालक फरार. 4 तासांहून अधिक काळ प्रवाशांचा खोळंबा. सावत्र आईवडिलांनी मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळला. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरातील वडगाव कोल्हाटीमधली घटना. संशय आल्यामुळे रिक्षा चालकाकडून पोलिसांना फोन, मुलीच्या आईवडिलांना घेतलं ताब्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील दहिवली फाट्याजवळ सीएनजी टँकरला गळती. मध्यरात्री वर्दळ कमी असल्यामुळे कोणतंही नुकसान नाही, मात्र टँकरमधून धुराचे लोट निघाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेमध्ये धोबीघाट परिसरामध्ये झोपडपट्टीमध्ये एका घरात सिलेंडरचा ब्लास्ट. घरातील 4 जण गंभीर जखमी. गॅस रिपेअर करणाऱ्या व्यक्तीसह घरातील 3 जण गंभीर जखमी. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैदराबाद महामार्गावरील वाघाडी नदीच्या पुलावर ट्रकची कारला धडक. सुदैवानं जीवितहानी नाही. नशीब बलवत्तर म्हणून कारमध्ये असलेले दोघंही सुखरूप बचावले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.